Bastante. रिटर्न कुठपर्यंत ट्रॅफिक पाठवलं रिटर्न चाललंय रिटर्न चाललंय रिटर्न चाललंय म्हणजे PC8 वरनं PC7 ला चालू PC8 वरून PC7 बंद करून चालू आता अरे R1 स्टॅटिक कोड आहे कार्ड R1 वरती 2 डिफॉल्ट टाकतात वरती 2 डिफॉल्ट एक R2 आणि एक R3 एक R3 आपण तिथे 2 डिफॉल्ट टाकले 3 आणि 4 साठी 13 14 लावले कारण 13 3 आणि 4 ला बाकीचं समोरचं नेटवर्क माहित असल्यामुळे तिथले बाकीच्यांना द्यायची गरज नाही जात समोरचे रूट माहित तिथे डिफॉल्ट टाकलं रिटर्न मध्ये 3 आणि 4 साठी वरती 2 डिफॉल्ट जे दोन टाकायचे R3 आणि काय
डिफॉल्ट रूट द्यायचे नंतर दोन्ही पुन्हा संदेश इकडून येणार रिव्हर्स येण्यासाठी एक R2 कड पण द्यावा लागेल. रिव्हर्स यासाठी सर्वात पहिले R5 ला माहित पडेल. R5 ला काय सांगितलं? डिफॉल्ट रूट दिला R3 चा R4 चा दोन्हीचा दोन लुक द्या. पण 45 ला नंतर ट्रॅफिक जाते म्हणजे याला डिफॉल्ट रूट दिलेला आहे. तो इकडे याला तर माहिती आहे 50 त्याला माहिती आहे 50 तो उलटा पाठवला 45.5 इथपर्यंत चालू पुढं DC7 वरनं पिंक केलं इथं आलं इथं पर्यंत आलं या पॉइंट पुढे जायचं कनेक्टेड नेटवर्क आहे त्याला गेलंच पाहिजे. स्वतःच कनेक्टेड नेटवर्क आहे मला पाहिजे उलट कसं आहे एवढा वेळ झाला नसतं. नेट बघ ते R5 वरती काय R1 वर दोन दिलेले एक 0/0 आणि एक खालचं 0/0 आणि R5 वर पण 1/0 आणि 1/0 पण पिंग होत राउटर सांग ना काय सांगतोय 1/0 कुठून कुठे पिंग होत नाही. 7 पासून R1 पर्यंत होत 0/0 पोर्ट पर्यंत इकडे येत नाही. 7 पासून R1 पर्यंत R1 पर्यंत त्याच्या पुढे जातच नाही. R2 ला काय सांगितलंय का
R1 चा आहे ना. $50.0 directly. तीसला किती गेला तो Ping झालं नसेल. रूम तो रिटर्न येते पण एवढ्या ping झालं. जेव्हा स्टॅटिक रूट गेलते ना पूर्ण इथून तिथपर्यंत तिन्ही पिक्स एकमेकांना पिंग झाले. आता डिफॉल्ट रूट दिल्यानंतर प्रॉब्लेम. R5 वरती स्टॅटिक रूट दे. तो डिफॉल्ट मारला का तू स्टॅटिक दे हार्ड डिफॉल्ट देऊन चार द्यावे लागतील डिफॉल्ट स्टॅटिक रूट 723 पण जा 1024 पण जा. जागा आहे R1 च्या 4 पर्यंत आहे 12.145 PC7 वर त्याच्या पुढे जात नाही. तिथं मी दोन्ही डिफॉल्ट रूट दिलेले आहेत R3 टुवर्ड्स R3 आणि R4. स्टॅटिक रूट द्यावा. स्टॅटिक रूट नाही द्यायची.
हे त्याच्यासारखंच आहे. इकडून पण दिलं जातं आणि या बाजूला पण पिंकच नाही. Unreachable होतं. खूप काय जाते 5 पण जाते त्याला इथं रेकॉर्ड होते त्याला इथलं आहे ना त्याला इथलं साईडला त्याला इथं जायला पाहिजे पण प्रेस कर. R5 वरती 50 ऍव्हरेज केले का तुम्ही कनेक्टेड आहे ना याच्या मध्ये काय? Press कर. हे झालं का R3 च्या IP राउटिंग टेबल मध्ये क्लिअरली दाखवते 50.0 साठी 35.5 ला जाणार, पण ते 13.3 ला येऊन तिथे काढते. R3 पर्यंत जायला त्याच्या पुढे जात नाही. त्याच्या राउटिंग टेबल मध्ये तर दाखवते R5 वरती स्टार्टिंग केला रिटर्न पास रिटर्न बस रिटर्न जरी नाही दिला त्याच्या पुढं का जात नाही? आधी गेलं पूर्ण आधी म्हणजे काय? आता तुम्ही म्हणले तेव्हा त्यांना याला सांगितलं त्याच्यानंतर पूर्ण पिंक झालं म्हणजे इथं शेवटपर्यंत पूर्ण मिक्स. आता काय केलं पाहिजे? आता वेगळं तुम्ही स्टॅटिक रूट काढा म्हणलं, स्टॅटिक काढले आणि R1 वरला पण काढू, R3 वरला पण काढू आणि R3 वरती स्टार्टिंग रूट राहील तो आहे. आणि R4 R3 वरती स्टॅटिक रूट राहील M20 साठी येण्यासाठी. R1 वरती 2 डिफॉल्ट राहतील, R3 ला आणि R4 ला ते जाण्यासाठी. R5 वरती तुम्ही स्टॅटिक टाका 1020 साठी. 2 राऊट जातील टुवर्ड्स R3, 2 राऊट जातील टुवर्ड्स R4 स्टॅटिक. ठीक आहे, म्हणजे डिफॉल्ट तुम्ही किती ठिकाणी कॉन्फिगर केला? R1 वरती 2 डिफॉल्ट आणि R2 वरती 1 डिफॉल्ट. R1 वरती तुम्ही स्टॅटिक जरी केलं तरी काय फरक पडत नाही. ठीक आहे, पण R1 वरती तुम्ही फक्त 2 डिफॉल्ट करताय, पॉइंटिंग टुवर्ड्स 3 आणि पॉइंटिंग टुवर्ड्स 4. R3 R4 वरती रिटर्न पाथ साठी तुम्ही देताय. ठीक आहे, तो स्टॅटिक रूट मारताय तुम्ही. R3 वरती 2 स्टॅटिक रूट टुवर्ड्स R1, R4 वरती 2 स्टॅटिक रूट टुवर्ड्स R1 1020 साठी. R5 वरती 2 स्टॅटिक रूट, R3 2 स्टॅटिक रूट R4. काय प्रॉब्लेम? R3 पर्यंत यायला ना तेच झालं. PC7 पासून R3 पर्यंत यायले. R3 वर 50 चा रूट पण आहे. तुम्ही हे सॉल्व्ह करणारे सुपर तुम्हाला
आता मी काढली याच्यावरती
दोन दिल्यावर कोणीकडे जात नाही आणि खालचा काढून टाकला तर इथपर्यंत चालेल. तेव्हा पूर्ण जात नाही.
10 डॉटचा सोर्स घेऊन या पोर्टचा आपण काय केलं एक पॅकेट जनरेट केलं 10.1 आहे सोर्स बाय डिफॉल्ट कुठला घेईल सोर्स हा घेईल तो म्हणू शकतो ग्रीन सोर्स देतो तरी चालेल. जातो घेतोय ना 60% टाकायचं 35 त्या PC पण थोडं या PC पण हे करा. PC चा प्रॉब्लेम याच्या आधी पिंग पण कॉन्फिगरेशन तर सेम नवीन काही पॅकेट घालून एक पॅकेट दोन डिफॉल्ट होते ना दोन हे झालं का काय
इथपर्यंत येतो. आपण इथपर्यंत जायचं, पुढे जातो. मी पण इथपर्यंत येते, पुढे जातो. तीन करून पाहिजे या म्हणजे राऊटर होते. मी पण इथपर्यंत येते. हे बघत पाच बघत काहीतरी सेव्ह करायचं. सेव्ह करतो, बंद करतो, ते हँग करतो. काय ही रॅम चांगली आहे ना? पण हा ओपन केला नाही केला त्याचा परत नाही पडला. टीव्ही चालू आहे त्याच्यात. खूप सारे टॅब पण जेवढं टीव्हीचे तेवढंच टॅब ओपन करायचं. मी प्रत्येक वेळेस राहतो पण क्लिक नाही करायचं. घेतलं वन करून पण चालू केलं. मला पीसीला दुसऱ्याहून होतंय आणि इथून पण इथपर्यंत पिंग येते. पीसी 8 वरनं या पोर्ट पर्यंत पण पिंग येते. इकडंच नाही पीसी डिलीट करून दुसरं
कुठेतरी त्याला पुढे भेटणार कोणी करून काय याच्यावरती दिलाच नव्हती ना दिलं पण तुम्ही दाखवतो याच्यावरती पण कोणतरी केलं ना याच्यावरती पण केलं नाही दोन्ही होतं फक्त याच्यावरती याच्यावरच येतं R1 आणि R5 आपल्यावरती आणि हे डिफॉल्ट होतो तो काढला याच्यावरचा आणि स्टार्टिंग टाकला R3 वरती आणि R4 वरती रिटर्न पार्ट टाकला होता तो रिटर्न पार्ट टाकला R1 वरती डिफॉल्ट टाकलेला फक्त आपण रिटर्न पार्ट गेला झालीच नाही बदलला सर तरी तेच प्रॉब्लेम हा पोर्ट पर्यंत पिंग व्हायला हा PC वर PC7 वर ना R5 च्या ह्या पोर्ट पर्यंत पिंग व्हायला पोर्ट पर्यंत आणि या PC वर ना याच्या पोर्टच्या सेगमेंट होत आहे ना वरचं सेगमेंट ते राउटर पासून पण टीसीपी होतं ते झालं का ह्या PC वर ही PC पण पिंग होईल काय त्याला ते काय हँग झाला दुसऱ्या PC पुन्हा एकदा हे झालं का झालं का चालू आहे राहुल झालं का तुझं परत हा झालं का ठीक आहे R1 वरती तुम्ही डिफॉल्ट रूट दिलाय
ठीक आहे, 2 दिले. R1 वरती 2 डिफॉल्ट रूट आहे ना, पॉइंटिंग टुवर्ड्स R3 R4. चेक करा. R1 वरती 2 डिफॉल्ट रूट आहेत पॉइंटिंग टुवर्ड्स R3 R4. मग कोण ठेवला? हा, R1 चं राउंड टेबल चेक करा. R1 चं राउटिंग टेबल 2 डिफॉल्ट रूट दिसलं पाहिजे. R1 च्या राउंड टेबल मध्ये 2 डिफॉल्ट रूट दिसले पाहिजे पॉइंटिंग टुवर्ड्स R3 R4. राउटिंग टेबल मध्ये दिसले का 2? हा, काय? अरे मग टाक ना बाबा दुसरा. अगोदर मी सांगितलं ना 2 टाक म्हणून R1 वरती. दिसतात? मग तुमचं ट्रॅफिक जे लँड मधून 10 डॉटच्या लँड मधून निघणार ते R2 ला येणार, मग R1 ला येणार. R1 म्हणतो माझ्याकडे 2 डिफॉल्ट रूट आहेत. मग काय करणार R1? हा, R1 म्हणतो माझ्याकडे 2 डिफॉल्ट रूट आहेत. मग R1 काय करणार? तुम्ही बघितलंच नाही का अजून कोणी? तेव्हा काय झालंय ना तुझं? मग R1 ला 2 पाथ दिसतात का नाही दिसत? डिफॉल्ट रूट 2 कॉन्फिगर केलेत का नाही केले? कर पटकन. टाइमपास करू नका, पटकन राऊट टाका. R1 राउटिंग टेबल मध्ये 2 रूट आले पाहिजे, 2 डिफॉल्ट रूट. दिसतात का नाही दिसत? कुणाला दिसत नाही अजून? रोहित काय आलं? हा, आता कुठून ट्रॅफिक जाईल? 10 पासून जर ट्रॅफिक आला R1 कडे, डेस्टिनेशन जर 50 चा असेल तर R1 राउटर कुठे पाठवेल? R4 ला पाठवेल का R3 ला पाठवेल? हा, R3 का? कुठे पाठवेल R1? रेसला गोळी मार. त्याकडे 2 डिफॉल्ट रूट आहेत ना R1 कडे. राउटिंग टेबल मध्ये किती आहेत? 2. याचा अर्थ काय? हा, राउटिंग टेबल मध्ये 2 पाथ दिसतात याचा अर्थ काय? दोन्ही बेस्ट आहेत. दोन्ही बेस्ट आहेत. म्हणजे तुमचा R3 वरून पण जाणार, R4 वरून पण जाणार ट्रॅफिक. मला पाहिजे ट्रॅफिक फक्त R3 वरून गेलं पाहिजे आणि ते डाऊन झालं तरच R4 गेलं पाहिजे. आता बाय डिफॉल्ट तुम्हाला कुठला पाथ दिसतोय? तुम्ही जर ट्रेस केला तर 10 पासून
R3 वर. मग किती लोकांना R3 वाय दिसतंय ट्रॅफिक? बरं झालं ना तुझं, सांग ना. हा आता काय विचारलं? रोहित कुठून चाललंय? R4 वरून चाललंय. परत ट्रेस कर. करत राहा. कुठून चाललंय रोहित? प्रथमेश कुठून चाललंय? हा R4 वरून चाललंय. R4 वरून चाललं. रोहित काय झालं? R3 वरून चाललंय. अजून तुमचं कुठून चाललंय? R3. तुझं R3. भागवत तो झालंय का? कुठून चाललंय? R4 वरून. ठीक आहे. किती लोकांचं R4 वरून चाललंय? रोहित तुझं कुठून चाललंय? R4 चं किती लोकांपर्यंत चाललंय ट्रॅफिक? R4 थ्रू आणि R3 टू. ठीक आहे. आता ज्यांचं R3 कडून चाललंय त्यांचं मला पाहिजे बाय डिफॉल्ट R4 कडून गेलं पाहिजे. आणि R4 जर डाऊन झालं तर R3 कडून गेलं पाहिजे. आणि ज्यांचं R3 कडून चाललंय त्यांचं R4 कडून गेलं पाहिजे बाय डिफॉल्ट. R4 डाऊन झालं तर R3 डाऊन झाला तर R4 कडे आला पाहिजे. म्हणजे जो काही तुमचा सीन आहे त्याच्या एक्झॅक्टली उलट झालं पाहिजे. तुमचं जर R3 कडून चाललंय तर ते मला नकोय. तो डिफॉल्ट त्यांनी R4च पकडला पाहिजे. R4 चा पाथ जर डाऊन झाला तर R3 कडून गेलं पाहिजे. आणि ज्याचा R4 कडून चाललाय त्याचं ट्रॅफिक R3 कडूनच गेलं पाहिजे. R3 डाऊन झाला तर R4 कडे आलं पाहिजे. काय करणार त्यासाठी तुम्ही? हा अरे पोर्ट बंद करायचं काय सांगतो मला तुम्ही? मी काय म्हंटल, जर तुमचं ट्रॅफिक R3 कडून चाललंय मला पाहिजे तुमचं ट्रॅफिक R4 कडूनच गेलं पाहिजे. दोन्ही चालू आहेत लिंक. एक कुठली तरी लिंक बंद नाही करायची आहे. दोन्ही लिंक तुमचं चालू आहे. पण तुमचं ट्रॅफिक R3 कडून चाललंय ना, मला ते नकोय. तुमचं ट्रॅफिक दोन्ही लिंक चालू असताना त्यांनी R4च घेतलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही एक लिंक डाऊन करून ठेवा. ऑब्विसली कुठली लिंक डाऊन केली तर ट्रॅफिक एका लिंक मधून जाणार ना. माझं तर ट्रॅफिक R3 कडूनच गेलं पाहिजे. काय करायला लागेल? तो फक्त टाईप करतोय, त्यालाच कळत नाही त्याने काय केलंय. ते फक्त टाईप कसं तरी पिंग झालं पाहिजे म्हणजे त्याचं काम झालं.
बोला काय करावं लागेल तुम्हाला त्यासाठी आता? असा जर तुमच्याकडे सिनारिओ आला काय करणार तुम्ही? रूट वगैरे कुठला टाकायचा नाही आता, ते झालं सगळं काम. आता नवीन काहीतरी आता रूट वगैरे काय टाकत बसू नका. राउटिंगचं काम झालेलं आहे. फक्त मला पाहिजे जर तुमचं 10 ट्रॅफिक बाहेर जाताना R3 कडून जात आहे तर त्यांनी R3 R4 वरूनच ते गेलं पाहिजे कंपल्सरी. जर R4 चा पाथ जर डाऊन झाला तर त्यांनी R3 थ्रू जावं. जे काय तुम्हाला करायचं ते करा. जे काय तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं तर करा, पण जे आत्ता जे चाललंय त्याच्या एक्झॅक्टली उलट झालं पाहिजे. काय करणार? रोहित काय करणार? हा देवा बघा काय डोकं लावा कसं करता येईल. तुमचा जो पाथ दाखव त्याचा एक्झॅक्टली उलटा गेला पाहिजे.
ते टाकले पेमेंट घेत नाही आयपी रूट IP root 0.0.0.0.0.192.13.1 space 10 priority change IP root जायचा पूर्ण स्पेस देऊन प्रायोरिटी चेंज वाढवायची दाखवायची पक्का घेताय का कमांड झालं मग त्याला फक्त आता हे झालं रे आता चालले आता R4 डाऊन R4 जात होता R3 होऊन चालले पण R3चा बोर्ड बंद केल्यानंतर आता खाली गेला हा बरोबर त्याच्यासाठी प्रिंट करावं लागेल हा? प्रिंट प्रेम दिलं तर प्रिंट मग तर ते याच्यासारखीच झालं ना तुम्ही काय आलाय का दे दे काय ते दुसरा काहीतरी पूर्ण ये या ट्रेस कर आपल्याला काही येत नाही शिकायला अरे पहिले दिन कसं केलं आता काय केलं अरे पण IP root तर आधीचा डिलीट केलं आधी तुम्ही आधी म्हटलं R1 वर म्हणजे मी तुम्हाला R3 वरून चालेल ना तुमचं R3चा डिफॉल्ट रूट डिलीट करा नाही हा R4 चं करा. आमचं उलट आहे तुम्हाला R4 वरून R1 वरचा तुम्ही R3 वरचा डिलीट करा डिफॉल्ट रूट आणि त्याच्या पुढे प्रायोरिटी वाढवा डबल पूर्ण तीच कमांड द्या आणि पुढे प्रायोरिटी चेंज करा तिथून जाईलच नाही असं नाही टाकायचं नाही असं ते काय करणार आहेत काय काय गेट वरून उलट ट्रॅफिक जाऊ दे त्याचा आपल्याला कन्सर्न नाहीये आपलं ट्रॅफिक तुमच्या लँड मधून जेव्हा बाहेर जातं तेव्हा ते तुमचा R4 घेतोय ना तो R3 घेतला पाहिजे
याची प्रायोरिटी वाढवल्यानंतर R3 वरनं ट्रान्झॅक्शन चालेल. पण R3 ला जेव्हा डाऊन करतोय तेव्हा येत नाही वापस. पेमेंट काय कॉन्फिगर केलं माझा आधी R4 वरनं जात होतं. मी R4 च्या वेळची प्रायोरिटी चेंज केली. कोणाची रूट कुठे R1 काय केलं IP रूट आधीचा डिलीट केला. नो IP रूट 0.0.0 14.4 आणि त्यानंतर IP रूट दिला डिफॉल्ट रूट 40.4 स्पेस 10 प्रायोरिटी चेंज झाली. मग आता माझी ट्रॅफिक जाते R3 वर. आता मी R3 चा पोर्ट सेट केला डाऊन करण्यासाठी. तर आता खाली येत नाही. ए काय केलं हा काय प्रायोरिटी चेंज केली कुठे काय केलं हा काय केलं R1 वरती हा हा पहिले कुठून जातो ट्रॅफिक आता R4 चे जो पाथ दिलाय त्याचं काय केलं तुम्ही वाढवली मग काय झालं त्याला आपण प्रायोरिटी म्हणतो काय असेल हे? हा? काय असतं ते देतानंतर ते काय असतं तर काय म्हणतो आपण एडी मग तो तुम्ही वाढवलाय स्टॅटिक रोडचा एडी किती असतो स्टॅटिक डिफॉल्टचा 1 असतो तुम्ही जर कुणाचा वाढवला तर तो प्रिफर कसा करेल तो तुमचा 3 कडून जातोय 3 कडून नाही गेला पाहिजे मग 3 चा वाढवा एडी येतो त्याला प्रायोरिटी समजू नका रोहित कळालं का काय करायचं कळालं का लक्ष का देत नाहीत रे सांग त्याला सांग काय करायचं त्याला सांग माहित नाही त्याला सांग अरे एडी वाढवायचं कसं त्याला सांग ना R1 वरती 2 डिफॉल्ट रूट आहे स्टॅटिक डिफॉल्ट रूटचा बाय डिफॉल्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स 1 असतो ज्याचा तुम्ही वाढवाल तो प्रिफर करणार नाही लोअर एडी प्रोटोकॉल प्रिफर्ड जो नाही पाहिजे त्याच्या थ्रूचा एडी वाढवून ठेवायचा
जाते का? ज्याचा एडी वाढवला तो पाथ का घेत नाही आता? हा हा, पण मग तो का घेत नाही तो? तर राउटिंग टेबल मध्ये तो नसणार. शो आयपी राउट करून बघा. पहिले राउटिंग टेबल मध्ये दोन्ही दाखवत होता. आता ज्याचा एडी हायर आहे तो दिसणार नाही तुम्हाला राउटिंग टेबल मध्ये, म्हणून तो पाथ तो घेत नाहीये. म्हणजे जे लोअर एडी असतात, जर तुम्ही RIP EHRP कॉन्फिगर केला तर राउटिंग टेबल काय वापरून फिल केला जाईल? EHRP, कारण का त्याचा एडी कमी आहे. आता जर तुम्ही 2 डिफॉल्ट रूट कॉन्फिगर केले तर 2 डिफॉल्ट असो 2 स्टॅटिक असो, एडी किती आहे त्याचा? बाय डिफॉल्ट 1. मग ते दोन्ही बेस्ट दोन्ही तुमच्या राउंड टेबल मध्ये असणार. जो तुम्हाला नको आहे राउंड टेबलच्या आतमध्ये त्याचा एडी वाढवून ठेवा. मग तो रनिंग कॉन्फिगरेशन मध्ये तो पाथ दिसणार, पण राउंड टेबल मध्ये तो नसणार. आता काय करायचं? आता ट्रॅफिक जिथून चाललंय, ज्याचा ट्रॅफिक वरतून चाललंय, किती लोकांचं ट्रॅफिक वरतून चाललंय? चेंज केल्यावरच रे, तुमचं वरून चाललंय. हा जो पोर्ट आहे हा पोर्ट शट मारायचा. इकडे बघ, ज्यांचं ट्रॅफिक वरतून चाललंय, का वरतून चाललंय? कारण खालचा तुम्ही एडी व्हॅल्यू वाढवून ठेवलाय म्हणून ट्रॅफिक वरतून चाललंय. हा जो पोर्ट आहे हा शट करायचा. म्हणजे काय? हे असं जे वरतून जाणारं ट्रॅफिक आहे ते वरतून न जाता आता खालून गेलं पाहिजे. आणि ज्यांचं ट्रॅफिक खालून चाललंय त्यांनी हा पोर्ट शट मारा, मग त्यांचं ट्रॅफिक वरतून गेलं पाहिजे. पहिले चेक करा तुमचं ट्रॅफिक चाललंय कुठून. सर ते आर्टिकल जाते परत आऊन परत खालचा पाथ त्यांनी घेतला नाही ना, का नाही घेतला? का नाही जाते?
केला का पोर्ट? पाथ चेंज झाला का? ज्या लिंक मधून ट्रॅफिक चालू आहे त्या वरचा पाथ जर डाऊन केला तर ट्रॅफिक खालून गेलं पाहिजे. ज्याच्या खालून ट्रॅफिक जात होतं त्याच्या खालची लिंक डाऊन केला ट्रॅफिक वरतून गेलं पाहिजे. जाणारच नाही तर शक्यच नाही जाणं. काहीतरी चुकलं असेल. काय केलं आम्ही परत त्याचा वाढ काय मला एक सांग, तुम्ही ऍडमिन आहे हे कॉन्फिगर करून ठेवले. डाऊन झालं गेलं की जाऊन कॉन्फिगर करत बसणार का? असं तर करत नाही ना तुम्ही. ते ऑटोमॅटिक फेलवर झालं पाहिजे. ऍक्सेस घ्यायचा करायचं परत नंतर ते ऑफ झालं की परत वर जायचं चेंज करायचं. आज थोडी रोज करत बसणार आहे. ते हाय तसं कर परत. तेच तर मी म्हणतोय ना, हाय तसं कर. जसं आहे तसं कर परत. ऑटो फेलवर पाहिजे. गेलं नाही पाहिजे ते. हा का नाही जात? ज्याचा कमी होता तो लिंक डाऊन झाली ना. आता डाऊन झाली म्हणजे ट्रॅफिक वरतून गेलं पाहिजे. कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे ट्रॅफिक कुठून जाणार? कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे ट्रॅफिक कुठून जाणार? हा कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे ट्रॅफिक कुठून जाणार? अरे मी एक प्रश्न विचारलाय. कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे ट्रॅफिक कुठून जाणार? सिंपल भाषेत जर तुम्हाला सांगितलं विचारलं तर तुम्ही काय सांगा? हा कुठला पाथ राउटर प्रिफर करतो? हा शॉर्टेस्ट पाथ. तो कुठे दिसतो? काय दिसतंय तुमच्या राऊंड टेबल मध्ये? कुठला पाथ दिसतोय? हा मग म्हणून तो तिथे दिसतो म्हणून तिथूनच जाणार. राउटिंग टेबल जर म्हणतो की वाया जो काही तुमचा पहिला पार्ट डिफाईन होतो तिथून जाणार, तो कुठली लिंक पुढे डाऊन जरी झाली तर ट्रॅफिक तो तिथेच पाठवणार. तुमच्या प्रॉब्लेम कळाला का तुम्हाला काय? हा किती लोकांचा हे बघ असा विचार कर. लक्ष द्या. 4 3 1 2 3 5 याच्यावरती एकच राउटिंग प्रोटोकॉल असता. याच्यावरती एकच राउटिंग प्रोटोकॉल असता असा विचार करू आपण. सगळे EIGRP कॉन्फिगर्ड आहे सगळं. मग आता 50 साठी R1 कडे 2 पाथ असते. कारण 50चं नेटवर्क R3 ला पण सांगितलं असतं, R5 नी ते 4 ला पण सांगितलं असतं, R3 ने ते R1 ला पण सांगितलं असतं, R4 ने ते R1 ला पण सांगितलं असतं. मग R1 नी FD कम्पेअर केलं असतं आणि कुठला तरी एक बेस्ट पाथ फाइंड आउट केला असता आणि तो राउंड टेबल मध्ये स्टोअर केला असता. आपण ऍझ्युम करू की वरचा बेस्ट पाथ त्यांनी डिक्लेअर केला असता कारण त्याचा FD कमी असतं म्हणून तो राउटिंग टेबल मध्ये असता. बरोबर. आता सगळं ट्रॅफिक वरतून चाललंय. तुम्ही काय केलं? जो R5 चा हा पोर्ट बंद केला. बरोबर. मग आता R5 कडून R3 ला सर्वात पहिले कळालं की 50.0 चं नेटवर्क
चं कम्युनिकेशन बंद झालं. R3 R1 ला सांगणार कम्युनिकेशन विथ 50 इज नॉट पॉसिबल वाया मी. मग R1 काय करणार, आपल्या टोपोल टेबल मध्ये बघणार दुसरा पाथ आहे का नाही. टोपोल टेबल मध्ये त्याला कळलं की मला पाथ वाया R4 पण आहे, लगेच त्यांनी उचलला, त्याला राऊंड टेबल मध्ये टाकलं आणि मग कम्युनिकेशन 4 थ्रू चालू होणार. हे डायनामिक होतं सगळं. का, तुम्ही डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल कॉन्फिगर केलाय म्हणून अपडेट्स कळाले पटकन. आता ह्या केसमध्ये काय झालं, R1 वरती काय डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल नाहीये. R1 आहे पण तो त्याच्या लॅन साईडला आहे. मग R1 वरती 2 राऊट तुम्ही टाकले डिफॉल्ट रूट कम्युनिकेट करण्यासाठी 50. एक वाया R3, एक वाया R4. दोन्ही तुम्ही डिफॉल्ट रूट कॉन्फिगर केले. मग तुम्ही राऊंड टेबल जर चेक केला असेल तर व्हाया 2 स्टार 2 दाखवते व्हाया एका खाली एक, कारण दोघांचा एडी सेम होता म्हणून तो दोन्ही यूज करत होता. बरोबर. मग तुमच्या केसमध्ये काहींच्या केसमध्ये तो व्हाया R4 चालला होता, तुम्ही काय केलं, व्हाया R4 चा एडी वाढवून ठेवला, मग तुमचं ट्रॅफिक R3 वाया चाललं गेलं. का, तर R3 वाला पाथ राऊंड टेबल मध्ये आला आणि R4 वाला पाथ तिथून बाहेर राऊंड टेबलच्या बाहेर निघाला, कारण त्याचा एडी जास्त होता. ज्यांचा R3 वाला पाथ घेत होता त्यांनी काय केलं, R3 वाल्या पाथचा एडी वाढवून ठेवला. राउटिंग टेबल जो बेस्ट आहे तोच ठेवतो. मग आता राउटिंग टेबल मध्ये काय झालं, एक पाथ वाया R4 होता त्याचा एडी 1 होता, एक पाथ वाया R3 होता त्याचा एडी तुम्ही 10 केला, मग 10 ला तो पाथ बाहेर निघाला, मग तुमचं ट्रॅफिक खालून गेलं. बरोबर, इथपर्यंत तुम्ही केलं. आता तुमच्या वरच्या पाथचा एडी सर्वात कमी आहे असं आपण गृहीत धरू. वरच्या पाथचा एडी सर्वात कमी आहे, खालचा तुम्ही वाढवून ठेवलाय. पाथ वाया R4 जो तुम्ही डिफॉल्ट रूट दिला होता तो तुम्ही वाढवून ठेवला. मग त्या केसमध्ये काय होणार, हा तुमच्या राऊंड टेबल मध्ये नसणार, हा वरचा पाथ असणार. बरोबर. मग सगळं ट्रॅफिक तुमच्या वरच्या पाथ थ्रू बाहेर चाललं. आता ह्या पोर्टला केलं तुम्ही शट. ठीक आहे. हे काय अपडेट शेअर होतात का, R1 ला R3 सांगू शकतो का, R3 ला जर कळालं तर R3 R1 ला सांगू शकेल कधी, जर R3 आणि R1 मध्ये डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल आहे तर R3 लगेच R1 ला सांगेल की कम्युनिकेशन व्हाया मी विथ 50 इज नॉट पॉसिबल, तर R1 दुसरा पाथ घेईल ना. पण R1 ला आणि R3 मध्ये डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल नाहीये, त्याच्यामुळे R1 ला कळणार कसं की पाथ वाया R3 डाऊन झालाय. बरोबर ना, कारण R1 वरती कुठलाही डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल नाहीये विथ रिस्पेक्ट टू R3 आणि R4. म्हणून तो R1 जो पाथ वाया R3 आहे तोच त्या राउंड टेबल मध्ये अजून सुद्धा आहे. तुम्ही जर तुम्ही हा पोर्ट डाऊन केला असता, ट्राय करा, एक काम करा, हा पोर्टला अप करा. तुम्ही जो रिस्पेक्टिव्ह पोर्ट डाऊन केलाय तो त्याला अप करा पहिले. तुम्ही जो रिस्पेक्टिव्ह पोर्ट डाऊन केलाय तुमच्या केसमध्ये जो कुठला असेल तो त्याला सर्वात पहिले अप करा. ज्या पोर्टला तुम्ही शटडाऊन केलं होतं त्या पोर्टला सर्वात पहिले अप करा. केलं अप. आता तुम्ही एडी ऑलरेडी कोणाचा तरी वाढवून ठेवलाय, कोणाचं ट्रॅफिक वाया 4 जात आहे, परत ट्रेस करा 10 च्या पीसी मधून 50 च्या पीसीला, 10 च्या पीसी मधून 50 च्या पीसीला सगळ्यांनी ट्रेस करा. पहिला पाथ फाइंड आउट करा तुमचं ट्रॅफिक चाललंय कुठून. R4, कारण तुम्ही R3 चा एडी वाढवून ठेवलाय. बरोबर. ठीक आहे. वाया R3 कोणाच चाललंय, वाया R3 कोणाच चाललंय, कारण तुम्ही वाया R4 चा एडी वाढवून ठेवलाय, म्हणजे परत आहे त्या पोझिशनला तुम्ही आलाय. बरोबर. आता कुणाचं ट्रॅफिक R4 थ्रू चाललंय, तुम्ही जो हा पोर्ट आहे ना याला बंद करा. ज्यांचं ट्रॅफिक आता R4 थ्रू चाललंय त्यांनी हा पोर्ट बंद करा. R1 च्या स्वतःच्या राउटरचा खालचा पोर्ट. तुमचं ट्रॅफिक कुठून चाललंय, वर3. तुम्ही जो वरचा पोर्ट आहे R1 चाच हा वरचा पोर्ट शट करा.
केला शट. आता 10 पासून 50चं ट्रॅफिक ट्रेस करा. 10 पासून 50चं ट्रॅफिक ट्रेस करा. तुमचं कुठून चाललंय? 5 चेंज झालं. 5 चेंज झाला ना. काय अवघड आहे बाबा ते. ए अरे काय झालं तुमचं? ते लावा ना काहीतरी कुठेतरी. का नाही जाणार? त्याचं पहिलंच काहीतरी चुकलं असेल. त्याला माहितच नसेल आपलं काहीतरी चुकलंय. एंड टू एंड पिंग झालंच पाहिजे. प्रथमेश तुझं काय? रोहित केलं का? काय होतंय आता? अरे तुमच्या R2 वर R1 वरती 2 डिफॉल्ट रूट आहेत. थांब जरा. 2 डिफॉल्ट रूट आहेत. एडी कुणाचा वाढवला तुम्ही? 4 वाला. म्हणजे पहिलं तुमचं ट्रॅफिक R3 वरून जात होतं. 10 पासून 50. 10 वरून 10च्या PC वरून ट्रेस केलं तर 50 पर्यंत ट्रॅफिक तुमचं व्हाया R3 जात होतं. आता तुम्ही काय केलं? R1चा जो पोर्ट आहे वरचा, R1चा जो माझ्या केसमध्ये 1/0 आहे, तो शट केला. मग तुमचं ट्रॅफिक खालून गेलं पाहिजे. R1च्या राऊंड टेबल मध्ये चेक कर काय दिसतंय. 5 वेळा R3 दिसतोय का? R1च्या राऊंड टेबल मध्ये आता कुठला राऊट दिसतोय? वरचा दिसतोय का? खालचा दिसतोय. खालून गेलं पाहिजे ना. म्हणजे ते पहिलंच काय ते तुमचा राउटिंग प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. हा खालचा पोर्ट जो डाऊन करतो ऑफ केला का? राउटिंग टेबल मध्ये पण हा पोर्ट दाखवतो. तुम्ही हा डाऊन केला 1/0 तरी नाही जात. खालच्या PC पासून. खालच्या PC पासूनच करतो. इथपर्यंत ते हा डाऊन केला. राउटिंग टेबल मध्ये हा दाखवतो. चुकी तर नाही. चुकायला करता नाहीच ना. ते फ्रॉड आहे. नाही हा पोर्ट डाऊन केलाय वरचा. माझं ट्रॅफिक वरून जातो. तर आता समजायलाच पाहिजे कारण दाखवतंय तर करायचं डिफॉल्ट. पुढचं पण क्लिअर आहे का?
R1 च्या पुढे जातच नाही. हा डिफॉल्ट रोड आहे की R4 चा? हा R1 वरती 2 डिफॉल्ट रूट आहेत ना, बाय R4 पण एक आहे. तर R4 ला गेलं पाहिजे ना ट्रॅफिक. प्रथमेश तो झाला का? पोर्ट डाऊन झाला का? हा हा कुठून जाते? साचा कोड सेट केला. का जात नाही? मग आता काय चेक करणार? हा दुसऱ्याला मग आता काय करणार तू? काय चेक करणार? हा हा कर सगळे चेक. ट्रॅफिक इथपर्यंत आली. इथून याला पिंग केलं तर इथून चाललंय या पोर्ट थ्रू इथपर्यंत चाललंय. हँग झाला असणार काही. कॉन्फिगरेशन चुकी नाही. सौरव जाते का? भागवत अभ्यास करतं बरं का? हो म्हणतोच, करत तर काय नाही. एकदा लॅपटॉपचा इश्यू, एकदा तुझा जॉब. देवांग काय झालं? हा त्याला पुढेच जात नाही. माझ्या घरी जायच्या टायमाला रोहित काय झालं? आणि इकडे लॅपटॉप पूर्ण 8,000 रुपये. कसं दिसतंय? त्याला कोण उघडते इथून गेला? मी कधी उघडतो तुझं पण मग त्या कीबोर्ड डायरेक्ट वरती उठतं. ह्या मॉडेलचाच प्रॉब्लेम. माझं तिथं देश आहे त्याच नाही होत, लिख्याच नाही. माझी नाही होत. माझं लय त्याचं हे माझं बहुतेक कुणा तरी पाडलं होतं. माझी फ्रेम पण फुटली. घेतलं होतं रे, गेलं ते आपण रॅम टाकली अरे खूप वेळा घेतलं. त्याला अँटी ग्लेअर स्क्रीन तेवढेच सामान राहिले आता. रात्री तर तुम्हाला झाकून ठेवायचं, मग बंद करायचं. MSC चे 1.5 वर्ष धूळ खातच पडलं होतं. ठीक आहे. इथे येताना पासून आम्ही येत आहे.
तुला बिघडलं नाही. फक्त मूवी बघायला पूर्ण चालतंय. पण कंपनी स्क्रीन वर्क झाली. तुला वाईट पण लक्ष. डिझेल गोष्ट आहे रोज चालू करा ते ऍटलीस्ट त्यांना आपलं पिक वाईट ते गरम पाहिजे एक कलर बदलव रे. आपला कलर टाकून प्रवास करतो डेव्हलपर आहे ना त्यांना असं सांग आता आपण ट्रेस करतो बरोबर इथं लाइटिंग लावा दोनच्या वेळ नसतो सक्सेस तिथे ग्रीन डॉट दिसतील आणि जर जिथं मार्केट आजकाल आपलं तिथं मला समजत नाही लाइटिंग बिटिंग असते ना फुलं बिलं ते पण सांगायला हा कोड बंद आहे असं राहणार बरोबर याला सांगितलं असं ट्रॅफिक असलं चार HP पण होतं मला डेल पडून जाऊ वीस बी नाही ध्रुव
मी काय म्हणतो, विशाल? राजूला वाढला कसं चारही बाजून नको ना ते सगळे? हो. वीस देणार होता आता 15 दिन ऑटोमॅटिक होते. ऑटोमॅटिक थोडी मदत कर. पैसे पाण्याची मदत. ऐक ना, ऑर्डर मी पाहतो, पैसे पाण्याची मदत करशील? चालू आहे ना? आज 2 तारीख आहे ना, ते का उद्या चालू आहे. सांगा ना तयार. सगळ्यात स्वस्त अर्ध्या किमतीत हो, नवीन. नंबर 5 हो, तर मग सांग ना की. आधार कार्ड चांगलं होतं सगळ्या ते घ्यायचं म्हणून असे घ्यायचं होतं ना दिवाळीला. 15 दिवस आधी घेतले तर काय होत होतं का, अर्ध्या किमतीत 5-10 हजारांनी स्वस्त भेटत होतं. 5,000 दिवाळी बिग बिलियन डे मध्ये जी वस्तू आता 5,000 कमी भेटेल ना, ती 15,000 कमी भेटेल. तेव्हा नव्हते काही तसं, आता घ्या लागते. अबे जल्दी दे. काय जल्दी दे, निलेशच्या याच्यात खूप शेत निघायचे. म्हणून आपण माझा जीव जातोय रेडी कोणतीनच दाखवते दिवसात. नवीन जुनं 21 ला सांगली चांगलं वाटतं. 16 GB पासून मला तर झाला सेलच्या मला झाला सेल मेंबर आहे ना महिन्याचं. अरे 2 पाहिजे तुमचे असंच तर जो पोर्ट बंद केला त्याच्या उलट ट्रॅफिक चाललंय का? हा, पण त्याचा फिजिकल पोर्ट बंद झाला तर होतंय ते. त्याच्या पाथ मध्ये कुठेतरी डाऊन झाला तर नाही होत ते. का? त्या स्वतःचा पोर्ट डाऊन झाला त्याला कळतं, म्हणलं काय तो दुसरा पाथ यूज करतो. पण समोर पाथ मध्ये पुढे जाऊन प्रथमेश काहीतरी बोलतोय ना मी, प्रॉब्लेम काय आला का? तुम्ही जेव्हा स्वतःचा पोर्ट बंद केला, राउटरला कळणार, राउटर ऑटोमॅटिक दुसरं पाथ यूज करतो. पण हे डायनामिक राउटिंग प्रोटोकॉलने पुढे कुठला तरी एखादा पोर्ट बंद झाला, कळणार कसं राउटरला? हा पोर्ट बंद झाला, हा पोर्ट बंद झाला, या राउटरला कसं कळणार मी आता वरचा राउट नाही वापरायचा, मी खालचा वापरायचा? R3 याला काय अपडेट दिलेत का R1 ला? मग आता काय करायचं? आता हे पोर्ट तुम्ही दोन्ही अपच करायचे, हे पोर्ट डाऊन करायचं. तर तुम्ही वरचा पोर्ट डाऊन करत होता तरी हा राउटर पाथ हाच ठेवत होता वरचा. का पाथ स्विच नाही झाला? R1 ला कसं कळणार? पुढे एक लिंक कुठेतरी डाऊन झाली आहे. आता मला ते केस पाहिजे. स्वतःचा पोर्ट बंद करायचा नाही, आता स्वतःचे पोर्ट अपच ठेवायचे. ज्याचं ट्रॅफिक आता वरतून चाललंय त्यांनी हा वरचा पोर्ट बंद करायचा. त्याचं ट्रॅफिक खालून स्विच होत नाहीये, बरोबर? का नाही होतंय? R1 ला कळत नाहीये की वरचा पार्ट डाऊन झालाय. कधी कळलं असतं?
जर या चारही राउटरवरती डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल रन असता, R3 ला कळलं असतं नेटवर्क डाऊन झालं, R3 ने R1 ला सांगितलं असतं, R1 ने दुसरा पाथ घेतला असता. तुम्ही R1 वरती 2 रूट कॉन्फिगर केलेत ना, पण R1 ला कळतच नाहीये की वरचा पाथ डाऊन झालाय, त्यामुळे तो स्विच करतच नाहीये दुसरा पाथ. मला आता काय पाहिजे, स्वतःचे पोर्ट बंद नाही करायचे. ज्याचं ट्रॅफिक वरतून चाललंय त्यांनी वरचा पोर्ट बंद करायचा. R1चं हे सगळं लॅनचं ट्रॅफिक R4 गेलं पाहिजे. ज्याचा पाथ खालचा अप आहे, ज्याचं ट्रॅफिक खालून चाललंय त्यांनी हा पोर्ट बंद करायचा खालचा. त्याचं ट्रॅफिक ऑटोमॅटिक वरतून गेलं पाहिजे. ठीक आहे, कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. पूर्वी काहीतरी आपण केलेला आहे तो काय केलं होतं, कधी काय असं काही केलं होतं का वेगळं काहीतरी? असं बघा आणि करा. उद्या सगळं करून दाखवायचं मला. ठीक आहे. नाही झोपला तरी चालेल, पण ते रन करून दाखवायचं मला उद्या.